मराठी, ते धडक ते धडक. 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप. आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम, गरजू व अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना. आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. मायनी भाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या पडळ शाळेत माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. आयुष्यभर विद्यार्थ्यांची सेवा करणाऱ्या स्वर्गीय संजय चव्हाण यांच्या कुटुंबियांची शाळा प्रशासनाने अक्षरशः पिळवणूक सुरू केली आहे. मृत्यूनंतर कुटुंबाला आधार देणारा वेतन प्रस्ताव शाळा प्रशासनानेच दाबून ठेवलाय. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आणि अंतर्मन हेलवणाऱ्या प्रकारामुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. पडळ शाळा प्रशासनाचा अमानुष कारभार उघड झाल्यानंतर चव्हाण कुटुंबियांनी आता हृदयद्रावक लढाई सुरू केली आहे. त्यानुसार वेतन प्रस्ताव प्रलंबित ठेवणाऱ्या दोषींवर तातडीने कारवाई करावी आणि रक्कम व्याजासहित मिळवून द्यावी अशी मागणी मयत संजय चव्हाण यांच्या कुटुंबियांनी जिल्हाधिकाऱ्यांसह शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे. तर या संपूर्ण दिरंगाई प्रकरणी हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्याची प्रक्रिया देखील चव्हाण कुटुंबियांनी सुरू केली आहे. मायनी भाग शिक्षण प्रसारक मंडळ ही मायनी पंचक्रोशीत विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवणारी एक नावाजलेली संस्था आहे. परंतु या संस्थेच्या हनुमान पंचक्रोशी विद्यामंदिर पडळ या शाळेत माणुसकीला काळीमा फासणारी आणि अंतर्मन हादरवणारी गोष्ट समोर आली आहे. ही गोष्ट आहे तब्बल 20 वर्षांची प्रामाणिक सेवा बजावणाऱ्या आणि विद्यार्थ्यांसाठी आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या स्वर्गीय संजय नामदेव चव्हाण यांची, ज्यांनी विद्यार्थ्यांसाठी स्वतःचे अखंड आयुष्य झिजवले. संस्थेच्या सेवेसाठी प्रसंगी आपले रक्त आठवले आणि सेवेत असतानाच ज्यांचा अपघाती मृत्यू झाला त्याच संजय चव्हाण यांच्या कुटुंबियांवर आता त्यांच्याच हनुमान पंचक्रोशी विद्यामंदिर पडळ या शाळेने मोठा अन्याय सुरू केल्याचा हृदयद्रावक प्रकार समोर आला आहे. खटाव तालुक्यातील पडळ येथील हनुमान पंचक्रोशी विद्यामंदिर या शाळेत प्रयोगशाळा परिचर म्हणून सेवेत कार्यरत असणाऱ्या संजय नामदेव चव्हाण यांचा 29 नोव्हेंबर 2022 रोजी अपघाती मृत्यू झाला. परंतु संजय चव्हाण यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला आधार देणारा आणि त्यांच्या हक्काचा कुटुंब निवृत्ती वेतन प्रस्ताव तब्बल 3.5 वर्षांपासून शाळा प्रशासनाने धुळीस मिळवला आहे. हा संपूर्ण प्रकार केवळ निष्काळजीपणाचा नाही तर एखाद्या मृत व्यक्तीच्या टाळूवरील लोणी खाण्यासारखा भयंकर आणि गंभीर आहे. एका बाजूला वडिलांचा मृत्यू, घरात दुःखाचा डोंगर आणि तरीही त्या परिस्थितीत संजय चव्हाण यांचा मुलगा आदित्य चव्हाण याने जिद्दीने उभा राहत नीट परीक्षेत घवघवीत यश मिळवले आणि MBBS साठी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. वडिलांनी आयुष्यभर हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवले आणि दुसरीकडे त्यांच्या मुलाने आपल्या कर्तृत्वाच्या बळावर यश मिळवत आपल्या शाळेचे आणि संस्थेचे देखील नाव मोठे केले. परंतु या चव्हाण कुटुंबियांची याच संस्थेच्या हनुमान पंचक्रोशी विद्यामंदिर पडळ या शाळेच्या निर्दयी प्रशासनाने संजय चव्हाण यांच्या मृत्यूनंतरही अक्षरशः पिळवणूक सुरू केली आहे. तब्बल 3.5 वर्षांपासून चव्हाण कुटुंबियांच्या हक्काचा वेतन प्रस्ताव शाळेने अद्यापही प्रलंबित ठेवला आहे. ही बाब केवळ प्रशासनाचे अपयश नाही तर माणुसकीला काळीमा फासणारी आहे. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात अशी निर्दयी आणि बेजबाबदार घटना घडत असेल तर मग अशा शाळांमध्ये विद्यार्थ्यांना नेमकं काय शिकवलं जातं असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. आज चव्हाण कुटुंब आर्थिक संकटात, मानसिक त्रासात होरपळत असताना शाळा प्रशासन मात्र अत्यंत नालायक प्रवृत्तीने वागताना दिसत आहे. उद्या करू, नंतर बघू म्हणता म्हणता चक्क 3.5 वर्षे उलटली, पण एका विधवा आईच्या डोळ्यातील अश्रू मात्र या निर्दयी लोकांना दिसले नाहीत. त्यामुळे या अन्यायाविरुद्धचा आवाज आता बुलंद झाला आहे. या संपूर्ण प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांसह शिक्षणाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी दप्तर दिरंगाई करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करावी
आणि संपूर्ण वेतन रक्कम राष्ट्रीयकृत बँकेच्या मुदत ठेव व्याजदरासह वसूल करून तात्काळ द्यावी अशी मागणी चव्हाण कुटुंबियांनी केली आहे. याशिवाय जनहित याचिका दाखल करून हा लढा न्यायालयात नेण्याची तयारी देखील सुरू करण्यात आली आहे. ही घटना केवळ एका कुटुंबाची नाही, तर संवेदनाहीन प्रशासनाला झोपेतून उठवण्याची आहे. त्यामुळे अन्याय करणाऱ्यांना जाब विचारण्यासाठी आणि प्रामाणिक सेवा बजावणाऱ्या स्वर्गीय संजय चव्हाण यांच्या सेवेला सन्मान मिळवून देण्यासाठी ही लढाई आता न्यायालयात घेऊन जाणार असल्याचे चव्हाण कुटुंबियांनी स्पष्ट केले आहे. प्रसाद पिसाळ यांच्यासह जिओ मराठी न्यूज, विटा. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचावाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदनारहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. जिओ मराठी, ते धडक ते धडक.